नमस्कार मंडळी. आज आपण करतोय मस्त असा राजगिऱ्याचा हलवा. राजगिरा हे धान्य ना सुमारे 5,000 वर्षापासून भारतामध्ये खाल्लं जातं. राजगिरा हा ग्लुटेन फ्री आहे. याचा हलवा जेवढा टेस्टी लागतो ना त्याही पेक्षा तो जास्त हेल्दी आहे. असा हा राजगिऱ्याचा हलवा कसा करायचा ते बघूया. यासाठी मी 1 वाटी राजगिरा घेतला आहे. राजगिरा मंद गॅसवर भाजून घ्यायचा. अगदी त्याची लाही फुटू द्यायची नाही. परंतु छान गरम झाला पाहिजे. कारण आपल्याला त्याचं पीठ करायचंय मिक्सरमधून. त्यामुळे त्याला गरम करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण त्याचं पीठ करून घ्यायचंय. आता राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, मॅग्नेशियम असतं आणि ह्या राजगिऱ्यामध्ये प्रोटीन सुद्धा भरपूर असतात. त्यामुळे आपल्या म्हणजे आपल्या हिमोग्लोबिनची लेव्हल सुद्धा वाढते. पचायला हलकं असतं. त्यामुळे हा राजगिरा खूप हेल्दी आहे. आता बघा याचं पीठ करून घेतलं. मिक्सरमधून जेवढं बारीक करता येईल ना तेवढं करायचं. कारण मिक्सरमध्ये अगदी बारीक पीठ होतच नाही. जरासं रवाळ राहतं आणि त्यामुळेच या पिठाचा हलवा छान होतो. तुम्ही रेडीमेड पीठ वापरून सुद्धा हलवा करू शकतात. इथे आपण जर 1 वाटी राजगिरा घेतला ना त्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 2.5 वाटी मात्र पाणी घ्यायचंय. पाण्याचं प्रमाण 2.5 वाटी ठेवायचं. अगदी परफेक्ट प्रमाण होतं. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात किंवा गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकतात. इथं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मी तूप घेतलंय आणि तुपामध्ये आपण राजगिरा खमंग भाजून घ्यायचा आहे. राजगिरा भाजताना घाई करायची नाही. गॅसची पॉवर कमी ठेवायची आणि मंद गॅसवर भाजत राहायचं. आता जसं आपल्याला या राजगिऱ्याच्या भाजल्यावर तूप सुटायला लागतं ना, जसं बेसनाला तूप सुटतं, तसंच भाजल्या गेल्यावर याला सुद्धा तूप सुटतं, की समजायचं की राजगिरा आपला अगदी मस्त भाजला गेला. राजगिरा भाजला गेला, की त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आपलं गुळाचं पाणी. गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर करू शकता तुम्ही. आता गुळाचं पाणी घातलं, की त्यानंतर पुन्हा मस्त राजगिऱ्याचा हलवा काय करायचंय, गॅसची पॉवर कमी करायची आणि राजगिऱ्याला मस्त यामध्ये शिजू द्यायचं, की त्याला ना मस्त बाजूनी भरपूर तूप सुटायला लागतं. त्यामुळे राजगिऱ्याच्या हलव्याला ना खूप तुपही घालायची गरज नाही. लगेच त्याला बाजूनी तूप सुटायला लागतं आणि राजगिऱ्याचा हलवा छान आळून आला, की त्यामध्ये घालून घ्यायची वेलची आणि जायफळ पूड, की तुमचा राजगिऱ्याचा हलवा तयार.